कोणार्क, अपना शहर अपनी बातें। उपस्थित असणारे आपले अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व विविध विभागांचे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, मीडियाचे प्रतिनिधी आहे, आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण आपले 2 कर्मचारी निवृत्त होत आहेत। खरं म्हणजे ह्या महिन्यामध्ये कमी निवृत्त आहे, तर आपल्याकडे निवृत्तीचंही प्रमाण बऱ्यापैकी आहे। मागच्या वेळेस आपण बघितलं बरेच लोक निवृत्त झालेले होते, तर आज 2 कर्मचारी आपले निवृत्त होत आहेत। मंदाताई अल्हाट आणि यांनी 21 वर्ष सेवा केलेली। मंदाताई, तुम्ही कुठे नगर जिल्हा? हो, नगर। कोणतं गाव? आष्टी। हा, आमच्याकडे अल्हाट नावाचे भरपूर आहे म्हणून विचारलं। आणि दुसरे आमचे सुधाकर क्षीरसागर, हे 2 कर्मचारी आपले आज निवृत्त होत आहेत। त्यानिमित्तानं आज आपण त्यांना सेंड ऑफ देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आपल्याकडे जे कर्मचारी निवृत्त होतात, क्लास 4चे असतील, क्लास 2चे असतील, क्लास 3चे, क्लास 1 कुणी असतील, तरी आपण त्यांना निरोप समारंभ, त्यांची बदली होत असेल किंवा त्यांचं रिटायरमेंट असेल, तर आपण त्यांना सेंड ऑफ देण्याचा कार्यक्रम, निरोप समारंभाचा कार्यक्रम आपल्याकडे आयोजित करतो। कार्यक्रम हा एक औपचारिकताचा भाग नसतो, कारण त्यांनी जे आपल्या संस्थेमध्ये अनेक वर्ष सेवा दिलेली आहे त्याला कुठेतरी रिकॉग्नाइज करणं गरजेचं असतं। आणि त्यासाठी आपण त्या प्रित्यर्थ, त्या सपोर्टिंग मध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित करतो। तसाच आजचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मंदाताईंनी त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम केलेलं आहे। आता त्यांच्या माझा काही जास्त संपर्क नाही आला, पण आता जसं कुलकर्णीबाईंनी वगैरे सांगितलं की अतिशय मनमिळाऊपणाने त्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय कार्यक्षमतेने काम केलेलं आहे। म्हणजे या वयामध्ये सुद्धा त्यांचं जी कामाचा जो ओळख होता तो प्रचंड होता। आणि खरं म्हणजे ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे। जर बऱ्याच वेळेला असं होतं की आता काय रिटायर व्हायचंय, आपल्याला काय चला फिरून येऊ, इकडं जाऊ तिकडं जाऊ, सुट्ट्या आपल्या शिल्लक आहे वगैरे, अशा प्रकारची भावना लोकांची असते। परंतु त्यांनी चांगली सेवा ह्या कार्यालयामध्ये दिलेली आहे। आणि आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं, उल्हासनगर शहराच्या वतीनं त्यांनी जी सेवा दिलेली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।